नमस्कार. परखड मतमध्ये आपलं स्वागत. आज दिनांक 18 मार्च रोजी सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणाच्या अंतिम सुनावणीचा चौथा दिवस होता. आज सर्वश्री मार्लापल्ले, सदावर्ते, तळेकर, आर के देशपांडे आणि अमित तिवारी नावाचे वकील साहेब यांनी मराठा आरक्षणाबाबत भाष्य केलं. यांनी जे युक्तिवाद केले त्यातले महत्वाचे युक्तिवाद जे आहेत ते आधीच्या विधिज्ञांनी केलेल्या युक्तिवादाला पूरक असं काही आणि सुप्रीम कोर्टाने एक क्वेरी केली होती सेंट्रल लिस्ट विषयी की अनुच्छेद 342 अ मध्ये सेंट्रल हा एक शब्द येतो त्या शब्दाविषयी काय म्हणणं आहे की सेंट्रल लिस्ट विल रेफर टू द सेंट्रल लिस्ट अँड गिव्ह राईज टू अ स्टेट लिस्ट. म्हणजे राज्याची यादी वेगळी आणि 342 अ मधली केंद्राची यादी एसीबीसीची वेगळी अशा स्वरूपाची ती पृच्छा होती आणि त्याच्याविषयी आपापल्या परीने उत्तर द्यायचा सर्वांनी प्रयत्न केला. सदावर्ते यांनी एक विषय असा मांडला की 23 डिसेंबरला ईडब्ल्यूएस विषयीचा जो GR आलाय त्याच्याविषयी त्यांनी प्रतिपादन करायला सुरुवात केली, पण कोर्टाने त्यांना सांगितलं की तुम्ही आम्हाला केवळ ह्या कायद्याच्या वैधतेबाबत बोला, इतर कुठला प्रश्न आम्ही विचारात घेणार नाही सध्या. त्याच्यानंतर श्री तळेकरांनी असं सांगितलं की मुस्लिम आरक्षणाचा विषय त्यांनी मांडला. त्याच्यात सुद्धा काय करायचंय त्याच्याविषयी ते नंतर ठरवू, पण सध्या तो विषय जे प्रकरण पेंडिंग आहे सुप्रीम कोर्टासमोर त्याच्याशी संबंधित नाही असं कोर्टाचं मत पडलं. त्याविषयी विस्तारानंतर आदेश होईल. श्री आर के देशपांडे यांनी आपल्या परीने त्या सेंट्रल वाल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्न केला. जे अमित तिवारी आहेत ते अमित तिवारी त्यांना असं अमित वर्मा आय मे बी इनकरेक्ट इन माय नेम त्रिवेदी, तर त्यांनी असं सांगितलं की जे 6 प्रश्न योजलेत किंवा 6 मुद्दे योजलेत जे सुप्रीम कोर्टाने, पैकी पहिल्या 3 मुद्द्यांचं विचार करण्याची आवश्यकता नाही असं त्यांनी युक्तिवाद केला. तर सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की एक घटनापीठ बसलेलं आहे, त्या घटनापीठाला आपापले मुद्दे तयार करून त्यांच्यावर युक्तिवाद ऐकण्याचा अधिकार आहे. त्याच्याप्रमाणे त्यांनी तसं केलं. तर आता तुम्ही जर असं म्हणत असाल की ते 3 मुद्दे बाद करा, तर ते होणं नाही. त्याच्यानंतर छत्तीसगड आणि हरियाणा मधल्या 2 प्रकरणांचं झालं. छत्तीसगडचं प्रकरण जे काय होतं ते मुख्य आजचा विषय होता की अटॉर्नी जनरल काय बोलतील आणि अटॉर्नी जनरलनी असं सांगितलं फार थोडक्यात की राज्य सरकारचे अधिकार 342 अ मध्ये झालेल्या दुरुस्तीने किंबहुना घटना दुरुस्ती 102व्या घटना दुरुस्तीमुळे राज्य सरकारला अधिकार देण्याचं जे आरक्षण देण्याचे जे अधिकार आहेत ते अधिकार हिरावून घेतल्या गेलेले नाहीत असं त्यांचं म्हणणं पडलं. तरी पण त्यांनी असं सांगितलं की अनुच्छेद 102 विषयी अनुच्छेद 102व्या घटना दुरुस्तीतून उद्भवलेल्या अनुच्छेद 342 अ च्या दुरुस्तीबाबत कुठला निर्णय घेण्याची गरज नाही, कारण तो प्रश्न पंजाब सरकार विरुद्ध दविंदर सिंग हे जे 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे घटनापीठाकडे वर्ग करण्यात आले प्रकरण ऑगस्टमध्ये, आठवत असेल की पुनर्वर्गीकरण किंवा सब कॅटेगरायझेशन ऑफ एससीज विषयी ते प्रकरण होतं आणि चिन्नय्या नावाच्या एका आधी सुप्रीम कोर्टाच्या 5 न्यायाधीशांच्या बेंचनी दिलेल्या न्याय निर्णयाच्या विरुद्ध मत सुप्रीम कोर्टाने ऑगस्टमध्ये नोंदवलं आणि ती दुरुस्ती करण्याची किंवा ते जुनं चिन्नय्याचं जजमेंट ओव्हर रूल करण्याची क्षमता 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे असेल, घटनापीठाकडे असेल, म्हणून ते प्रकरण तिकडे वर्ग करण्यात आलं. तर त्या प्रकरणामध्ये अनुच्छेद 14, 15, 16, 336 आणि 342 अ चा उल्लेख आहे. ते प्रकरण त्याच्या
योग्यतेच्या तपासणीसाठी 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे वर्ग करण्यात आलंय आणि म्हणून 342 अ बाबत कुठला निकाल या प्रकरणामध्ये देऊ नये किंवा फक्त मराठा जातीला एसीबीसी म्हणून वर्गीकरण करण्याचा राज्य सरकारला अधिकार होता का, केवळ या मुद्द्यापुरतं आपलं सीमित ठेवावं असं अटॉर्नी जनरलनी आज न्यायालयाला सांगितलं. त्याच्यावर न्यायालयाने 3 त्यांना स्पेसिफिक क्वेरीज केल्या. एक तर म्हणाले की जर तुम्ही जे सांगताय तसं कुठलाही अधिकार हिरावून घेतला नाही तर ही घटना दुरुस्ती 102वी जी घटना दुरुस्ती होती ती घटना दुरुस्ती करण्याचं काय औचित्य होतं. म्हणजे अनुच्छेद 338 मध्ये, अनुच्छेद 366 मध्ये आणि अनुच्छेद 342 मध्ये दुरुस्ती करण्याची काय गरज होती. अनुच्छेद 366 मध्ये कलम 26 क इन्सर्ट केले, नवीन जोडलंय त्याला आणि त्याच्यामध्ये इतर मागासवर्गीयांची व्याख्या दिलेली आहे. ते करण्याची काय आवश्यकता होती. जी स्कीम चालू होती, जी पद्धत चालू होती, म्हणजे राज्यांनी एखाद्या जातीला मागासवर्गीय म्हणून घोषित करण्याचा अधिकार जर राज्य सरकारचा आहे, त्या एखाद्या जातीला मागासवर्गीय म्हणून दर्जा देण्याचा अधिकार जर सरकारचा, आयडेंटिफिकेशन ऑफ अ कास्ट ॲज बॅकवर्ड इफ दॅट बी द अथॉरिटी आर इन द पॉवर ऑफ द स्टेट, जर तो राज्य सरकारचा अधिकार आहे तर मग हे 342 अ मध्ये दुरुस्ती करण्याचं काय प्रयोजन होतं, असा एक प्रश्न केला. तर बोलण्याच्या ओघात के वेणुगोपाल जे अटॉर्नी जनरल आहे त्यांनी असं सांगितलं की हे मी सुद्धा अनुभवलंय. तमिळनाडूमध्ये जसं निवडणुका जवळ येतात किंवा निवडणुकीच्या तोंडावर काही जातींचा समावेश इतर मागासवर्गीयांमध्ये होतो आणि दॅट इज अ व्हाईस अकॉर्डिंग टू हिम. हा दुर्गुण आहे. सत्ता असलेल्या पक्षाचा हा दुर्गुण आहे की ते अधिकाधिक लोकांना मागासवर्गीय म्हणून वर्गीकरण त्यांचं करतात, त्यांना आरक्षणाची सवलत देतात. तर कोर्टाने असं सांगितलं की कदाचित याच्यावर एक मर्यादा असावी म्हणून 342 तर नवीन इंट्रोड्यूस केलं नाही ना केंद्र सरकारने. संसदेने ही घटना दुरुस्ती करून राज्य सरकारचे पावर, राज्य सरकारचे अधिकार काढून घेण्यासाठी तर हे केलं नाही ना. अजून एक असं विचारलं, स्पेसिफिक असा एक प्रश्न विचारला की 6 आयोगांनी, 3 राष्ट्रीय आयोगांनी मराठा समाजाला, मराठा जातीला मागासवर्गीय म्हणून घोषित करण्याचा नकार दिलाय. म्हणजे त्यांच्या दृष्टीने मराठा जात ही प्रगत जात आहे. असं असताना राज्य सरकारच्या साठी ती जात अप्रगत, ती जात मागासवर्गीय आणि केंद्र सरकारमध्ये ती जात पुढारलेली, हे होऊ नये ह्याच्यासाठी आता राज्य सरकारचे अधिकार सगळे काढून केंद्र सरकारकडे घेतलेत, म्हणजे पार्लमेंट आणि राष्ट्रपती यांच्याकडे. असं असावं हे आम्ही हा वाद म्हणून करतोय, हे आमचं मत नाही असं सांगितलं. आणि एक सगळ्यात महत्वाचं माझ्या दृष्टीने असं की कोर्टाने एक ऑब्झर्वेशन असं केलं की कदाचित त्याच्यामुळेच असं असेल की ही जी घटना दुरुस्ती झाली 102वी, त्याच्यामुळं जे अनुच्छेद 342 अ नवीन जोडलाय संविधानाला, त्याच्यामुळं असं की राज्य सरकारला आरक्षण देण्याचे तर अधिकार आहेत. राज्य सरकारला अफर्मेटिव्ह ऍक्शन घेण्याचे, किंबहुना तथाकथित मागासवर्गीयांच्या उत्थानासाठी काही पावलं उचलण्याचे अधिकार राज्य सरकारला आहेत. पण त्या मागासवर्गीय जाती कुठल्या हे घोषित करण्याचे अधिकार केंद्र सरकारकडे, पार्लमेंटकडे, राष्ट्रपतींकडे आहेत. असावेत असा एक मत कोर्टाने नोंदवलं. आणि आता उद्यापासून जे मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ लोक आहेत त्यांचे युक्तिवाद सुरू होतील.
फार थोडक्यात असं की केंद्र सरकारने एक भूमिका जी घ्यावी असं आहे. कदाचित उद्या सॉलिसिटर जनरल ते मत मांडतील केंद्र सरकारचं. अटॉर्नी जनरलनी स्वतःचं मत मांडलं आणि त्यांनी असंच सांगितलं होतं काल, की हे मला जर केंद्र सरकारकडून इन्स्ट्रक्शन्स तसे आले, तर मी केंद्र सरकारची भूमिका मांडेन. तेव्हा कालही सांगितलं होतं सुप्रीम कोर्टाने त्यांना, की ठीक आहे आम्ही सॉलिसिटर जनरलला सांगू. सॉलिसिटर जनरल म्हणजे अटॉर्नी जनरलच्या खाली सॉलिसिटर जनरल असतात. त्यांना मदत करायला. केंद्र सरकारची भूमिका शक्यतोवर अटॉर्नी जनरल मांडत नाही. अटॉर्नी जनरल स्वतंत्र संवैधानिक एक पद आहे आणि त्या पदावरची व्यक्ती ही इज द हायेस्ट लॉ ऑफिसर इन इंडिया. सर्वोच्च विधी अधिकारी आहेत ते. त्या दृष्टीने त्यांचं वैयक्तिक मत काय आहे ते त्यांनी आज कोर्टासमोर मांडलं. अर्थात ते त्यांचं मत आहे त्याच्या पुष्ट्यर्थ त्यांनी काही हवाले सुद्धा दिले. विद्वान लोक असतात हे. तर त्यांनी म्हणजे ह्याच्यामध्ये असं त्याच्यामध्ये तसं या केसमध्ये कोर्टाने असं ठरवलं असे जुने न्यायिक हवाले दिले. काही त्यांनी स्वतःच्या अनुभवातलं सुद्धा सांगितलं. पण केंद्र सरकारची भूमिका उद्या वेगळी असू शकते. अटॉर्नी जनरल हॅज परफॉर्म्ड हिज ड्युटी. ही हॅज सबमिटेड हिज व्ह्यूज बिफोर द कोर्ट. त्यांनी त्यांचं आपलं प्रतिपादन जे आहे ते न्यायालयासमक्ष ठेवलं. केंद्र सरकारची काय भूमिका आहे, ती केंद्र सरकारची भूमिका कदाचित सॉलिसिटर जनरल मांडतील आणि ही ह्याच्या विरुद्धही असू शकते. तर त्या गोष्टीचा अजून विचार करायला वेळ आहे. एक असं सांगणं, की कालच्या किंवा आत्तापर्यंत जे झालेलं आहे ह्याच्यामध्ये कोणीतरी असं सुचवलं, की मराठा जातीचा समावेश ओबीसीमध्ये करावा, असं एक गैरसमज काही लोकांच्या तोंडी ऐकला मी. म्हणजे त्यांचं ते मत आहे. त्या लोकांचं ते मत आहे, की वकिलांनी असं सांगितलं, आरक्षणाच्या विरोधकर्त्या वकिलांनी सुप्रीम कोर्टाला असं सांगितलं, की मराठा जातीचा समावेश ओबीसीमध्ये करावा. तो विषय कोर्टासमोर सध्या नाही. आर्ग्युमेंट अशी झाली सुप्रीम कोर्टासमोर, की जरी मागासवर्गीय म्हणून अ, दर्जा देण्याचा राज्याला अधिकार होता आणि तो अधिकार त्यांनी योग्यरित्या राज्याने वापरून मराठा जातीला मागासवर्गीय म्हणून घोषित केलं. हे जरी ग्राह्य धरलं, तरी एक वेगळा प्रवर्ग करण्याचा राज्य सरकारला अधिकार नाही. जर त्यांना आरक्षण द्यायचंय, तर ते 50% मर्यादेतच दिलं गेलं पाहिजे आणि साहजिक इतर कुठला नवा प्रवर्ग निर्माण करून नाही, तर अस्तित्वात असलेल्या ओबीसी आरक्षणामधून. हे सगळं सुप्रीम कोर्टामध्ये या प्रकरणामध्ये होणं नाही. म्हणजे एक 3-4 प्रश्न मला वारंवार विचारले जातात. एक म्हणजे न्यायालयाचा निकाल कधी येईल? न्यायालयाचा निकाल लवकर येईल अशी अपेक्षा आहे. न्यायालयाने कार्यक्रम आखून दिला होता, की 25 तारखेपर्यंत ते सगळ्यांना ऐकून घेतील. त्यानुसार राज्य शासनाला नोटिसेस काढायचं जेव्हा ठरलं, तेव्हा 8 तारखेची तारीख लांबून त्यांनी 15 तारीख ठेवली. त्या दिवशी सुद्धा काही राज्यांनी वेळ मागितला, तर त्यांना वेळ दिलाय 8 दिवसाचा. त्याच्यानंतर ज्या राज्यांना मत मांडायचंय, म्हणजे मुद्द्यांच्या बाजूनी किंवा मुद्द्यांच्या विरुद्ध किंवा आपापलं जे काय त्यांचं प्रतिपादन करायचंय ते राज्य सरकारे करतील आपलं. आणि एक बाजू तर पूर्ण सांगून झाली मराठा आरक्षणाच्या वैधतेविषयी सुप्रीम कोर्टामध्ये काल, परवा, सोमवारी आणि आज मराठा आरक्षणाच्या वैधतेविषयी चर्चा झाली. प्रकरण 11 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे पाठवावं याच्यासाठीची ही चर्चा नव्हती. इंदिरा साहनीच्या न्याय निर्णयासाठी किंवा इंदिरा साहनीचा पुनर्विचार करण्यासाठी एक पीठ गठन व्हावं का नवं, याच्यापेक्षा मोठं ह्याच्याविषयीची ही चर्चा नव्हती. पूर्ण मराठा आरक्षणाच्या वैधतेविषयी जे वेगवेगळे अपील्स आहेत, म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रकरण कसं ह्याच्याविषयी मी एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे. सर्वोच्च न्यायालयासमोर जे प्रकरण चालू आहे ते त्याचं स्वरूप साधारण असं आहे, की उच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षण कायद्याच्या विरुद्ध एससीबीसी ऍक्टच्या विरुद्ध ज्या याचिकाकर्त्यांनी याचिका दाखल केल्या होत्या, त्या फेटाळल्या गेल्या. मराठा आरक्षण वैध आहे असं हायकोर्टाने ठरवलं. त्याच्या विरुद्ध विशेष अर्ज याचिका स्पेशल लीव्ह पिटिशन सादर होत्या सुप्रीम कोर्टामध्ये. त्या ऍडमिट करून घेतल्या सप्टेंबरमध्ये सुप्रीम कोर्टाने आणि त्यांना आता अपील क्रमांक पडलाय. तर त्या अपिलांची ही सुनावणी आहे आणि सोमवारपासून सुरू झालेली सुनावणी इतर कुठली सुनावणी नाही. ती
त्या अपिलांची अंतिम सुनावणी आणि ह्या अपिलावर म्हणजे हायकोर्टाचा निकाल बरोबर होता की नाही, हायकोर्टाने जो मराठा आरक्षणाचा कायदा वैध ठरवलाय ते बरोबर होतं का, मराठा आरक्षणाचा कायदा वैध आहे का, याच्यावर सुप्रीम कोर्ट भाष्य करेल. सर्वसाधारण एका महिनाभरात येईल ते, अशी अपेक्षा आहे, अशी आशा आहे. आणि अजून एक क्वेरी करण्यात येते वारंवार, की जुन्या ज्या भरती प्रक्रिया आहेत, त्या भरती प्रक्रियांबाबत कोर्ट काही बोलेल का? कोर्ट काही बोलेल अशातला विषय नाही. कोर्टासमोर तो विषयच नाही मुळात. कारण 18 डिसेंबर 2018 ते 27 जून ज्या दिवशी मराठा आरक्षण वैध ठरवलं, त्या दिवशीपर्यंत in effect there was a stay in the form of undertaking given by the government of Maharashtra. महाराष्ट्र राज्य सरकारने कोर्टाला एक असं आश्वासन दिलं होतं की आम्ही अंतरिम जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया करू, नियुक्तीपत्र आम्ही कोणालाही देणार नाहीत अशी हमी राज्य सरकारने 18 डिसेंबर इफ आय रिमेंबर करेक्टली 19 डिसेंबर 2018 ला न्यायालयासमक्ष दिला. ती जी हमी होती त्याद्वारे जे इंटरिम ऑर्डर्स पास करण्यात आल्या त्या 27 जून पर्यंत त्या शाबित होत्या. त्याच्यानंतर अर्थात प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं. सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा एका आदेशाने असं स्पष्ट केलं जुलै 2019 की पूर्वलक्षी प्रवाहाने मराठा आरक्षणाबाबत कुठलीही तरतूद करता येणार नाही. आणि साहजिक ती जी सगळी प्रक्रिया होती, ही सगळी प्रक्रिया राज्य सरकारच्या या हमीच्या म्हणजे त्या परिप्रेक्षात बघावं, की राज्य सरकारने हमी दिली होती, की आम्ही नियुक्तीपत्र देणार नाही. आणि पुढं प्रकरण जेव्हा न्यायप्रविष्ट झालं सुप्रीम कोर्टामध्ये, त्याच्यानंतर स्थगिती आली आणि त्याच्यामुळं मध्ये जी काय प्रक्रिया झाली, त्या प्रक्रियेतल्या लोकांविषयी कोणाला काही सहानुभूती असली तरी पण कायद्याची परिस्थिती अशी आहे, की सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेला आहे, की या तारखेनंतर म्हणजे 9 सप्टेंबर 2020 नंतर कुठल्याही पदावर मराठा आरक्षणाचा अवलंब करून नियुक्ती देऊ नये. शैक्षणिक प्रवेशांचा विषय संपला. शैक्षणिक प्रवेश झाले. मराठा आरक्षणाला वगळून शैक्षणिक प्रवेश अकॅडमिक इयर 2021 साठी सगळे झाले. तर तो विषय नाही राहिला. आता अटॉर्नी जनरलनी मांडलेल्या बाजूविषयी जे काय ते मी सांगितलं, ते अटॉर्नी जनरलचं मत आहे. त्या मताशी कोर्ट सहमत असेलच असं नाही. पण ही जी काय वादविवाद, युक्तिवाद जे झाले, या युक्तिवादांमधले महत्वाचे भाग मी गेल्या 3 व्हिडिओजमध्ये कव्हर केले. अटॉर्नी जनरलचं म्हणणं असं पडलं, टू रॅप इट अप इन शॉर्ट, की राज्य सरकारचे अधिकार काढून घेण्यात आलेले नाहीत आणि एक केंद्राची यादी वेगळी आणि राज्यांची यादी वेगळी असावी. राज्यांच्या यादीबाबत अनुच्छेद 342 काहीही म्हणत नाही. म्हणजे अटॉर्नी जनरलच्या म्हणण्यानुसार असं झालं, की राज्य सरकारला असं आरक्षण देण्याचा अधिकार होता. पण त्याच्यावर सर्वात शेवटी कोर्टाने असं सांगितलं, की म्हणजे हे मत नोंदवलं नाही कोर्टाने. असं बोलता बोलता हे एक दॅट वॉज द डिस्कशन बिटवीन द कोर्ट अँड द लॉयर्स आर्ग्युइंग द अटॉर्नी जनरल, की फॉर द सब्जेक्ट ऑफ डिबेट, म्हणजे वादासाठी म्हणून हे एक मत मांडण्यात आलं. अर्थात त्या मताशी म्हणजे हे दॅट वॉज जस्ट टॉक. अंतिम निर्णय यायचा आहे अजून. युक्तिवाद मराठा आरक्षणाच्या बाजूनी जे युक्तिवाद व्हायचे ते होतील. अजून एक आजची डेव्हलपमेंट अशी, की 102व्या घटना दुरुस्तीला चॅलेंज झालेलं आहे सन 2020 मध्येच. आणि ते प्रकरण मेन्शन करण्यात आलं दॅट मॅटर हॅज बीन टॅग्ड अलॉंग विथ द मराठा रिझर्वेशन मॅटर. आणि मग ते कोर्टाने सांगितलं, की आम्ही ते प्रकरण पुढच्या आठवड्यात ऐकू. काय वेळ मिळतो पुढच्या आठवड्यात, काय कसं होईल ती गोष्ट आलायदा. पण त्या प्रकरणामध्ये नोटिसेस इश्यू केल्या कोर्टाने आज. आणि ते जे वकील होते त्या पक्षकारांचे, म्हणजे ज्यांनी हे रिट पिटिशन सादर केलंय,
अनुच्छेद 32 खाली डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये ते रिट पिटिशन आहे. That writ petition challenges the 102nd constitutional amendment for its validity and constitutionality. म्हणजे ते असंवैधानिक आहे ती दुरुस्ती 102वी. त्याच्याविषयी कोर्ट तपासेल ते सुद्धा आज अटर्नी जनरलला सांगितलं. अटर्नी जनरलनी असं सांगितलं की मी ते वेगळ्या त्याच्यामध्ये मी माझा वेगळा युक्तिवाद करेन. 102वी घटना दुरुस्ती वैध आहे का अवैध आहे ती. म्हणजे जे कालपर्यंत परिस्थिती होती की 102व्या घटना दुरुस्तीला कोणी चॅलेंज केलेलं नव्हतं ते आज सर्वांसमोर आलं की ते तसं चॅलेंज केल्या गेलं 102वी घटना दुरुस्ती. आणि आता इथून पुढे जी सुनावणी होईल जे मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ युक्तिवाद होतील ते ते सुद्धा मी जसजसे प्रकरण येत जाईल तसं सांगेन. आपण हे ऐकून घेतलं धन्यवाद. मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी परखड मतसाठी. मराठा आरक्षणाविषयी पहिल्या ज्या अंतिम सुनावणीविषयी मी पहिल्या दिवशीपासून व्हिडिओ करतोय. सोमवारचा केला, मंगळवारी, बुधवारी आणि आज हा 4था व्हिडिओ आहे. उद्याचं झाल्यानंतर उद्या एक करेन. माझा असा मानस आहे की मराठा आरक्षणाची पार्श्वभूमी आतापर्यंत काय-काय झालं मराठा आरक्षणाच्या बाबतीत एक सिंहावलोकन तो एक व्हिडिओ करावा. तोही करून टाकेन. आपण ऐकून घेता. कालच्या आणि परवाच्या माझ्या व्हिडिओला बऱ्याच लोकांनी बघितलं, व्ह्यूज बरेच आहेत. दॅट इज व्हेरी हार्टनिंग अँड आय फील फॉर्च्युनेट टू बी रिपोर्टिंग. ह्याच्यामध्ये माझं वैयक्तिक मी माझं स्वतःचं कुठलंही मत न देण्याचा प्रयत्न करतो. तितके मोठे वकील लोक आहेत ते प्रतिपादन करतात. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत ते काही सांगतात. काय होतंय हे सर्वांना विदित व्हावं, सर्वांना सोप्या भाषेत कळावं. शक्यतोवर मी माझा प्रयत्न करतो. आय एम जस्ट अ रिपोर्टर. माय ओपिनियन डज नॉट काउंट. अँड फॉर व्हॉटेव्हर इट काउंट्स मी माझे लेख लिहून ठेवलेले त्याचे माझी मतं मांडलेले आहेत. माझ्या ब्लॉगची लिंक मी याच्या खाली कमेंट्समध्ये वगैरे दिलेली आहे. मराठा आरक्षणाविषयी मी बरंच लिहिलंय. मराठा आरक्षण फक्त एक आरक्षण देऊ केलं आणि ते आरक्षण वैध ठरलं हायकोर्टामध्ये आणि सुप्रीम कोर्टाने स्टे दिला. इतकं सोपं नाहीये ते. त्याच्यामागे बरीचशी पार्श्वभूमी आहे. अध्यादेश आणण्यात आला. अध्यादेशाने मराठा आरक्षण लागू केलं गेलं 2014 मध्ये. त्याला स्थगिती मिळाली. वगैरे, वगैरे सगळं जे आहे ते मी माझ्या लेखांमध्ये लिहिलेलं आहे. त्याच्याविषयी सुद्धा यथावकाश मी व्हिडिओ करेन. आपण हे व्हिडिओ बघता याच्यावरचे जे व्ह्यूज आहेत ती मला समाधानाची पावती आहे तीच. धन्यवाद.